हाय गाईस, आजचा व्हिडिओ आहे 2 रुपीजचे कॉइन्स जे की 1982 पासून छापले गेले होते 2004 पर्यंत. आपल्याकडे हा शेवटचा 2003चा आहे. 2004चे सगळे कॉइन्स रेअर आहेत. रेअर म्हणजे स्केअर किंवा रेअरच्या कॅटेगरीमध्ये येतात. याच्यामध्ये 1982 हा कॉइन बॉम्बे मिंटने छापला होता. इथे बघू शकता तुम्ही. पहिला कॉइन हा आहे 2 रुपीजचा. त्याच्यानंतर डायरेक्ट छापला गेलेला आहे 1990. याच्यामध्ये बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद या तिघांनी हा कॉइन छापला होता. आणि याच्यातील सगळ्यात रेअर कॉइन म्हणजे हैदराबाद, ज्याची किंमत सध्या चालू आहे 500 रुपये UNC कंडिशनला. त्यानंतर 1991 मध्ये एकही कॉइन छापला गेला नव्हता. आणि डायरेक्ट 1992 मध्ये जे कॉइन छापले गेले होते नोएडा, हैदराबाद, कलकत्ता आणि बॉम्बे, याच्यामधील नोएडा हा सगळ्यात रेअर कॉइन आहे. आत्ता आपल्यापाशी आहे तो बॉम्बे मिंटचा आहे, हा वाला. तुम्ही बघू शकता इथे चौकोन आहे, काजू कतलीच्या आकाराचा बॉम्बे मिंट आहे. सगळ्यात रेअर कॉइन म्हणजे 1992 नोएडा 2 रुपीजचा कॉइन, जो की कॉपर निकलने बनला गेलेला होता. आणि या सगळ्या कॉइन्सची वेट म्हणजे वजन हे 6 ग्राम असून 26 mm मध्ये त्याची साईज आहे. याचे आकार तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या पद्धतीचे. हा पहिला आहे तो सर्क्युलर आहे आणि बाकी जे आहेत हे 11 कोपऱ्यांचे आहेत. याच्यामध्ये आता 1992 मध्ये स्केअर कॉइन्स जे आहेत बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद, ह्यांची किंमत लगभग 100 रुपये UNCला आहे. आणि नोएडाची किंमत ही 7,500 रुपये प्लस. म्हणजे ते डिपेंड आहे की समोरचा कलेक्टर तुमच्यापासून किती कॉइन्स घेतोय किंवा तुमच्याकडे किती कॉइन्स अवेलेबल आहेत आणि तो तुम्हाला काय प्राईस देतोय. UNC कंडिशनला त्याची किंमत 7,500 आहे. आणि फाईन, व्हेरीफाईन कंडिशन 1,000 ते 2,500. या 2 रुपयाची किंमत तुम्हाला 2,500 रुपये कोणी देतं का? ह्याच्यानंतर तो आहे 1993. 1993 मध्ये हैदराबाद, कलकत्ता आणि बॉम्बे ह्या तिघांनी बनवलेले आहेत कॉइन्स. त्याच्यातलं बॉम्बे सगळ्यात स्केअर कॅटेगरीमध्ये आहे. म्हणजे हे तिन्हीसुद्धा स्केअरमध्ये आहेत, परंतु बॉम्बे जो आहे तो 150 रुपये प्लस चालला आहे. आणि हे कलकत्ता आणि हैदराबाद हे दोघेही 100 रुपये प्लस चाललेत. त्यानंतर आहे तो 1994 मध्ये बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या चारही मिंटने तयार केलेला 2 रुपीजचा कॉइन, ज्याच्यातील फक्त नोएडा हा स्केअर कॅटेगरीमध्ये गेलेला आहे. बाकी तिन्ही कॉमन आहेत. आणि नोएडाची सध्याची किंमत 250 रुपये. पुढील आहे तो 1995. ह्याच्यामधील बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा याच्यातील सगळे कॉइन्स कॉमन कॅटेगरीमध्ये आहेत. नॉर्मली नोएडा हा स्केअरमध्ये मानला जातो, परंतु त्याची किंमत ही जास्त काही नाही आहे. आपल्याकडे हा तुम्ही बघू शकता, हा नोएडा आहे, हा चौकोन नाही, हा डॉट आहे. व्यवस्थित आपल्याला बघायला भेटतोय. ॲक्च्युली हा नोएडा आहे.
तो आपल्याला चौकोनासारखा वाटतोय. 1996 याच्यातील सगळेच्या सगळे कॉईन्स स्केअरमध्ये आहेत. बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या 4ही मिंटने ह्याची छपाई केली होती. आणि या 4ही मिंटचे कॉईन्स, सर्व कॉईन्स स्केअर कॅटेगरीमध्ये आलेले आहेत. त्यातील सगळ्यात मोठा स्केअरवाला आहे तो आहे कलकत्ता, ज्याची किंमत आहे 250 रुपये UNC कंडिशनला, आणि बॉम्बे 125 रुपये. बाकी दोघांची किंमत 100 ते 150 रुपये आहे. आता तुम्ही पुढील कॉईन बघा. 1997 मधला. ह्या 1997 मध्ये हैदराबाद, सिओल, कलकत्ता आणि बॉम्बे हे 4 मिंट छपाई करत होते. यावर्षी 1997 मध्ये नोएडाने एकही कॉईन छापलेला नाहीये. आणि याच्यातील सगळ्यात स्केअर कॅटेगरीवाला कॉईन म्हणजे कलकत्ताचा. त्याची किंमत 200+ आणि बॉम्बे मिंटची किंमत 100+ आहे. बाकी दोन्ही सुद्धा कॉमन कॅटेगरीमध्ये आहेत. सिओलचे जर तुम्हाला मार्किंग बघायचे असेल तर हा 1998चा जो शेजारचा कॉईन आहे, त्या 1998च्या कॉईनमध्ये हे जे मार्किंग आहे ते आहे सिओलचं. हा मिंट मार्क आहे सिओल. नाईन्टीन 98 मध्ये छापलेले सगळे कॉईन्स कॉमन कॅटेगरीमध्ये येतात. त्याच्यामध्ये बॉम्बे, कलकत्ता, नोएडा, हैदराबाद, साऊथ आफ्रिका आणि सिओल असे 6 मिंटने कॉईन्स छापले होते. त्यानंतर 1999, 2000, 2001 हे तिन्ही वर्ष, ॲक्च्युली 4ही वर्ष, 1998, 1999, 2000 आणि 2001 हे 4ही वर्षे जे कॉईन्स छापले गेले होते हे खूप मोठ्या प्रमाणात छापले गेले होते. त्यामुळे त्यांची व्हॅल्यू सध्याला कॉमन कॅटेगरीमध्येच आहे. आणि याच्यानंतर येतो तो 2002 हा कॉईन. याच्यातील नोएडा हा सगळ्यात जास्त स्केअर आहे, ज्याची किंमत 100 रुपये चाललेली आहे. यावर्षी बॉम्बे, कलकत्ता, हैदराबाद आणि नोएडा या 4ही मिंटने हा कॉईन छापला होता. त्यानंतर येतो 2003 मधला कॉपर निकलचा 2 रुपीजचा कॉईन. हा सुद्धा 4ही मिंटने छापला होता आणि याचे सगळे कॉईन्स 2003 मधले कॉमन आहेत. आता याच्यामध्ये मिसिंग आहे तो आहे 2004 रुपीजचा 2004चा 2 रुपीजचा कॉईन. हा कॉईन खूप रेअर आहे. मला आजपर्यंत 2004चा एकही कॉईन घावलेला नाहीये, सापडलाच नाहीये. परंतु तरीही हा छापला गेला आहे. आणि आपल्या साईनाथ रेडप्पा यांनी इंडियन कॉइनेज रिपब्लिक इंडिया हे जी बुक लिहिलेली आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख सुद्धा आहे. त्यांच्याही बुकमध्ये त्यांनी जो कॉईन दाखवला गेला आहे तो 2003चा कॉईन इमेजच्या रूपात दाखवलेला आहे, प्रतिमेच्या रूपात, जो की फोटो आपण कव्हरला लावतो. आणि याचा अर्थ असा होता की 2004चा कॉईन त्यांनाही त्यावेळी अवेलेबल झालेला नव्हता, असा माझा अंदाज आहे. की 2004 रुपीजचा जो कॉईन आहे
2 रुपीजचा, तो त्यांनाही अवेलेबल झालेला नाही आहे. म्हणजे हा खूप रेअर असण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये 3 मिंटने हा कॉइन छापला होता. बॉम्बे, कलकत्ता आणि हैदराबाद. त्यातील सगळ्यात रेअर कॉइन म्हणजेच कलकत्ता, ज्याची UNC कंडिशनला प्राइस आहे 2500 रुपये. आणि एक्स्ट्रा फाईन किंवा व्हेरी फाईन पासून एक्स्ट्रा फाईन पर्यंत 500 ते 700 रुपये देतात. बाकी दोन्ही बॉम्बे आणि हैदराबाद यांची किंमत 150 ते 200 रुपये आहे UNC कंडिशनमध्ये. तर आता याच्यातील 1982 हा जो कॉइन आहे, हा कॉइन खूप खास आहे. हा फर्स्ट टाइम 2 रुपीजचा कॉइन छापला गेला होता, पहिली वेळ. आणि याचा उल्लेख इकडे सुद्धा या बुकमध्ये भेटतो, बॅक साईडला. हा सेट आहे 1982 नॅशनल इंटिग्रेशन 2 रुपीजचा जो सेट आहे, तुम्ही बघू शकता इथं डिनॉमिनेशन दिलेलं आहे 2 रुपीज. हे 1982, थांबा झूम करून दाखवतो. 1982चं हे जे साल आहे, हे दिसते तुम्हाला? हे जे 1982चं जे साल आहे, आता इथे हे 1982चं जे डिनॉमिनेशन आहे, म्हणजे 2 रुपीजचे जे बनलेले आहेत, त्याची इश्यू प्राइस आहे 325. हा अख्खा सेट, हा जो सेट आहे हे त्यांनी दाखवलेला आहे बघा. 50 पैसे, 10 रुपये, 100 रुपये, हे 2 रुपीजचं. आणि हे जे काय, याची आयडिया मला नाही आहे काय. हे इंडियन गव्हर्नमेंट मिंट बॉम्बे, हा एक सेट आहे अख्खा. हे 5 कॉइन्स, हे त्याचं फ्रंट आहे आणि हे त्याचं बॅक आहे. हे जे 5 कॉइन्स आहेत, या सेटची पूर्णतः किंमत 18,500 आहे. किती? 18,500. मी तुम्ही विचार करा, 10 रुपीज आणि 100 रुपीज प्लस 2 रुपीज किती झाले? 112. हे 50 पैसे, 12.5, 112.5. आणि हा एक कॉइन ज्याची नॉर्मल किंमत किती आहे? 112.5 रुपये. हा जर तुमच्याकडे सेट असेल, पूर्ण सेट 1 2 3 4, तर त्याचे तुम्हाला किती भेटतात? 18,500 सध्याची किंमत चाललेली आहे. फक्त 2 असतील 100 आणि 10 रुपये, तर ते 250 रुपयाला. आणि नुसतं 100 रुपयाचं असतील तर ते फक्त 200 रुपयाला. म्हणजे तुम्ही जर सेट अख्खा तुमच्यापाशी असेल तर तो तुम्हाला 18,500 रुपये मिळवून देऊ शकतो. परंतु ते 18,500 जाऊ द्या. आत्ता आपल्याकडे कुठला आहे? 2 रुपीजचा, जो की नॅशनल इंटिग्रेशनचा हा कॉइन, हा वाला नॅशनल इंटिग्रेशनचा कॉइन. नाही म्हणलं तर याची मार्केट व्हॅल्यू 325 रुपये. म्हणजे हा खूप रेअर कॉइन आहे ॲक्च्युली. तुमच्याकडे असेल तर जपून ठेवा. हा व्हिडिओ आपण फक्त 2 रुपीजच्या कॉइनसाठी बनवला होता, जे की 1982 पासून 2004 पर्यंत छापले गेले होते. ह्यामध्ये 1982, 1990 हे तर खूप वेगळेच, म्हणजे मोठे कॉइन आहेत. हे जर तुम्ही बघितले, खूप मोठे कॉइन आहेत. हे दोन्ही कॉइन खूप मोठे आहेत. तुमच्या माहितीसाठी
फक्त दाखवतो. याची वजन 8 ग्रामचं आहे आणि बाकीचे जे आहेत हे सगळे 6 ग्रामचे आहेत. जितके पण आहेत हे सगळे 6 ग्रामचे आहेत. हा सुद्धा 6 ग्रामचाच आहे. मला असं वाटलं होतं 8 ग्रामचा. ठीक आहे. आज हा 2 रुपीचा टॉपिक पूर्ण केलेला आहे. आता हे फक्त कोणते कॉइन्स आहेत जे आपले नॉर्मल चलनासाठी बनवलेले होते ते. याच्यामध्ये 2 रुपीच्या कॉपर निकल्स मध्ये अजून खूप कॉइन्स येतात. स्मारक सिक्के ज्यांना म्हणतो आपण, ते खूप कॉइन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि त्या कॉइन्सची व्हॅल्यू खूप आहे. ह्या कॉइन्सना डेफिनेटिव्ह कॉइन्स म्हणतात. आणि हे कॉइन्स सध्या मिळत नाहीत. अजूनही मार्केटमध्ये आहेत, परंतु खूप कमी प्रमाणात आहेत. तुम्हाला अशा काही माहितीसाठी जे की तुमच्यासाठी खूप युजफुल असेल, या कॉइन्सबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट्स नक्की करा आणि आपल्या पेजला फॉलो करा. आता मी तुम्हाला साईनाथ रेडप्पा यांच्या बुकमधील प्राइसेस दाखवत आहे, ज्या की मी आत्ता तुम्हाला सांगितल्या होत्या 1990 पासून. जेणेकरून तुम्हाला कळून चुकेल की काही गोष्टी फक्त आपण बोलत नाही तर त्या खरोखर असतात. इथे बघू शकता तुम्ही, हे सगळे कॉमन कॉइन्स आहेत. सीचा अर्थ कॉमन कॉइन्स. तरी सुद्धा त्यांची एनसी कंडिशनला प्राइस किती आहे? 30 रुपये आणि एक्स्ट्रा फाईनला 10 ते 15 रुपये. एकदम व्हेरी फाईन असेल, एकदम गचाळ कंडिशनला सुद्धा ते 5 रुपये देत आहेत. म्हणजे ही व्हॅल्यू आत्ता सध्या चाललेली आहे. अशा काही स्पेसिफिक माहितींसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या कॉइनची माहिती हवी आहे ते नक्की कळवा. आम्ही त्याला उत्तर देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू.